जय बाबा. काकू आरती म्हणून घ्या. सेकंड आरती म्हणा तुम्ही. पहिली आरती गुल्हाने ताई म्हणतील, सेकंड आरती म्हणाल. हा शेवटी जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. धन्यवाद. जय बाबा. नाफडे भाऊ, सुरेश खुजे भाऊ. जय बाबा. 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 माईक बंद केला तरी चालेल गुल्हाने ताई. थँक्यू. जय बाबा. दुसरे आवाज येत आहेत कसले तरी. आपण सगळ्यांचेच माईक बंद करूया. वेळ झाली, सुरू करूया. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर करून आमच्यामध्ये आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा राम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. जीवनाच्या सर्वोच्च पदी लाईफ ॲट इट्स बेस्ट भाषांतर मराठीमध्ये केलेलं आपण वाचतोय. पुण्याच्या मारा कंटकांनी हे भाषण केलेलं आहे. आणि गेल्या वेळेला आपण बाह्य शिकवण आणि अंतस्फूर्ती हे बघितलं होतं. इंट्युशन, अंतस्फूर्ती ही फार महत्वाची आहे. बाबांनी क्रिएशन अँड कॉजेसवर याच्यावर एक पूर्ण चॅप्टर होता. आणि खरं तर सगळ्यांचं म्हणणं होतं की तो परत एकदा रिपीट करावा, पण समहाऊ राहून गेला. आपण कधीतरी आठवण करून द्या. आपण एका गुरुवारच्या लेक्चरला तो क्रिएशन अँड कॉजेसचा जो लास्ट चॅप्टर आहे, इंट्युशन, इन्स्पिरेशन, हा जो अंतस्फूर्ती, प्रोत्साहन, तो परत रिपीट करूया. तर इथे आपण गेल्या वेळेला घाईमध्ये बघितला तो. आज एक पॅरा छोटा परत रिपीट करून मग आजचं वाचनाला सुरुवात करू. द्वैतातील मायेतील जाचक अनुभव अलग अलगपणे म्हणजे प्रत्येक अनुभव स्वतंत्रपणे जे धडे देतात त्यांच्या भाराखाली अंतस्फूर्ती पार दडपली जाते. हे फार महत्वाचं आहे. ओरिजिनली प्रत्येक जण हा ईश्वर आहे, पण हे जे संस्कार आणि हे जे बाह्य जगातले प्रत्येकाला येणारे बरे वाईट अनुभव नाही, विविध प्रकारचे, नानाविध प्रकारचे इतके अनुभव आपल्याला सुखाचे, दुःखाचे, अपमानाचे वेगवेगळे अनुभव येतात की त्या अनुभवांमुळे काय आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव बनतो, एक रवैया बनतो, एक ॲटिट्यूड बनतो, एक आवड, नावड, दृष्टिकोन, विचारधारा, ह्या सगळ्यात बदल पडतो. आणि जी मूळ ओरिजिनल जी अंतस्फूर्ती किंवा इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, की ज्याला आपण आतला आवाज पण म्हणतो, तो पुन्हा आणि वेगळा भाग आहे. पण ज्याला इंट्युशन म्हणता येईल किंवा अंतस्फूर्ती जी आहे ही कमी अधिक प्रमाणात सगळ्यांमध्येच असते. असं नाहीये की ती फक्त योग्यांकडे असते. जे साधक आहे किंवा रेहरव ज्यांना म्हणतात बाबा, ह्यांच्याकडे ती जास्त का दिसून येते की पुढे काय होणार, आधी काय झालंय, कुणाच्या मनात काय आहे. कारण ह्या बाहेरच्या सुखदुःखाच्या प्रसंगांचा ते स्वतःवर जास्त परिणाम होऊ देत नाही. आणि म्हणून त्यांची अंतस्फूर्ती व्यवस्थित काम करते, ज्याला सहज प्रवृत्ती म्हणता येईल
किंवा इंट्युशन म्हणता येईल, की जी मनुष्यात असतेच थोड्याफार प्रमाणात, ही सहज स्फूर्ती, इंट्युशन आधीपासून, सुरुवातीपासून थोडी थोडी प्रत्येक योनीमध्ये डेव्हलप होत गेलेली असते. जसं पशु आहे, पक्षी आहे, त्यांना काही कुठली भाषा येत नाही, कोणी काही सांगत नाही, पण त्यांना कसं कळतं की इथे आपल्याला भाकरी ठेवलेली आहे, तिथे बरोबर तो कावळा जाणार, ती उचलून घेऊन जाणार. ही जी अंतस्फूर्ती आहे ती मनुष्यामध्ये का दडपली जाते? कारण तिथे बुद्धीचे दोन प्रकार येतात. मनाचे जे दोन भाग आहे, ही बुद्धी आणि भावना. तर बुद्धी तिथे काम करते. बऱ्या वाईट अनुभवातून मग त्याचं अनालिसिस बुद्धी करायला लागते आणि मग ती एक ठोकताळे करायला लागते की नाही. अंतस्फूर्तीने काय होईल? तो सगळ्यांशी प्रेमाने राहील, भेदभाव करणार नाही. पण बाहेर समाजात त्याला अनुभव आले की तो सुद्धा ते भेदभाव करायला लागतो. आणि एक सहज प्रवृत्ती असते कॉपी करण्याची, इतरांचं वागणं बघून स्वतः तसं वागण्याची. तर हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. आपण पाहिजे तसा त्याच्यावर चर्चा गेल्या वेळेला करू शकलो नव्हतो, म्हणून आज तो आपण 4-5 ओळी त्याच्या परत घेतोय. तर थोडक्यात म्हणजे या जगाच्या राहटीत जे आपल्याला अनुभव येतात त्यामुळे अंतस्फूर्ती दडपली जाते. शिकवण ही बाहेरून लादली जाते. तर अंतस्फूर्तीचा उदय अंतर्यामी होतो. ती आतमधून उमटणारी सहज स्फूर्ती, सहज भावना, असा तो भाग आहे. पण शिकवण कशी असते? ती बाह्य जगातून बाहेरून लादलेली असते. तिथे बुद्धीचं काम असतं. जसं आता आपण बघितलं की कॉपी करणं, शिकणं, समजणं, पाठांतर करणं, ही जी काही शिकवण असेल, मग ते व्यावहारिक ज्ञानाची असो दे, मदरशामध्ये जे घोटून घोटून केलं जातं त्यांच्याकडे ती असू दे, किंवा धर्मशाळा किंवा पाठशाळा, मंदिरं वगैरे, त्यातनं प्रवचनं, भजनं हे घोटून घोटून केलेले असू दे, ती शिकवण बाहेरून लादलेली आहे. पण अंतस्फूर्ती ही अंतर्यामीची असते. ती उपजत स्वतः त्या आत्म्याची असते. बाह्य शिकवण अंतस्फूर्तीचा मार्ग रोखून धरते. बाह्य शिकवण, बाहेरून मिळणारी शिकवण अंतस्फूर्तीला दडपून टाकते, त्याच्या मार्गामध्ये अवरोध निर्माण करते, अडथळा निर्माण करते. सहज खळखळणारा प्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये जर मोठी एक धोंड टाकून ठेवली, शिला टाकून ठेवली, दगड टाकून ठेवला, तर तो प्रवाह कसा अडेल, त्याप्रमाणे बाह्य शिकवण जी आहे ती अंतस्फूर्तीला अडवून ठेवते, तिचा मार्ग रोखून ठेवते. हेच कारण आहे की बाबा सांगतात रूढी, रीती, रिवाज, घोकंपट्टी, जप, तप हे काही नको. कारण त्यामुळे प्रेमाचा ओलावा आटतो. माणूस अधिकाधिक कर्मठ, निष्ठुर, कडक बनत जातो. जितका तो अधिकाधिक जप, तप सगळं काही करेल, तितका तो अधिकाधिक त्याच्यामधला प्रेमाचा ओलावा झरा आटत जातो. त्याचप्रमाणे ही बाह्य शिकवण जी आहे ती अंतर्यामीचा जो अंतस्फूर्तीचा झरा आहे त्याचा मार्ग रोखून धरते. म्हणूनच बाह्य घटनांच्या द्वारा शिकण्याची मनाला लागलेली सवय अंतर्जागृती करून घालवली पाहिजे. इव्होल्यूशन, अंतर्वर्ती प्रवास. ती अंतर्वर्ती प्रवास किंवा अंतर्जागृती ही सुद्धा सवयीने जागृत करण्याची गोष्ट आहे. हेच याच्यातून दिसतं. ही जी बाह्य घटनांचा द्वारे लागण्याची मनाला लागलेली एक सवय आहे, ती सवय घालवण्याची सवय करावी लागेल की जेणेकरून अंतर्यामीचा झरा आटला नाही पाहिजे. असे झाले तरच बुद्धीची विवेक शून्यता नाहीशी होईल. ही मोठी गोष्ट आहे. आणि तसं वरवर बघता विरोधाभास वाटेल, कॉम्प्लिकेटेड वाटेल की एकीकडे म्हणतो आपण शिकवण नकोय बाहेरची, बाहेरच्या शिकवणुकीतून जे काय आपण शिकलो
ते घालवण्याची सवय झाली पाहिजे. त्यामुळे अंतर्यामीचा जो अंतस्फूर्तीचा झरा कायम राहील. पण हा अंतस्फूर्तीचा झरा कायम राहिला तर बुद्धीची विवेकशीलता वाढेल. आपण बघितलेलं आहे की विवेकशील निर्णय, विवेकशील कृती, की ज्याच्यातून डिस्कोर्सेस मध्ये पण बाबांनी याच्यावर सांगितलेलं आहे की विवेकशील कार्य किंवा कर्म करून विरुद्ध संस्कार करून आधीच्या संस्कारांना मिटवलं जाऊ शकतो. तर इथे बाबा ह्या अंतस्फूर्तीच्या द्वारा विवेकशीलता वाढवायला सांगताहेत. आणि संस्कारजन्य भ्रमास परत वाचते. आणि मी विनंती करेल की गांगडे सर जॉईन झालेलेच आहे. अजून कुणाला याच्यावर काही बोलायची इच्छा असेल, देशपांडे भाऊ आता जॉईन झाले त्यामुळे मी त्यांना काही सांगत नाहीये कारण ही हॅज मिस्ड मेजर पार्ट. पण इतर जर कुणाला याच्यावरती काही आणि बोलायचं असेल तर मोस्ट वेलकम आहे, कारण हा महत्वाचा मुद्दा आहे. असे झाले तरच बुद्धीची विवेकशून्यता नाहीशी होईल व संस्कारजन्य भ्रमास, ती म्हणजे विवेकशून्यता बुद्धीची विवेकशीलता बळी पडेनाशी झाल्यामुळे अंतस्फूर्ती आपल्या सर्वातीत ज्ञानाने सत्याचे यथार्थ आकलन करू शकेल. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजेच ईश्वर साक्षात्कार होऊ शकेल. म्हणजेच हा सगळा इव्होल्युशनचा प्रवास आहे. इव्होल्युशन म्हणजे अंतर्वर्ती प्रवासाबद्दल इथे बाबा बोलतायत. गांगडे सर तुम्ही बोलाल का काही? जय बाबा. मग मी अनम्यूट करते. तुम्ही जॉईन झालाय सुरुवातीलाच, मी बघितलंय. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. हो, जॉईन झालाय मी. जॉईन झालोय. हो. तर अंतस्फूर्ती की बाह्य शिकवणीमुळे किंवा बाहेरच्या जगातील अनुभवांमुळे अंतस्फूर्तीचा झरा कसा अटतो किंवा त्यात अडथळा येतो, तो कायम राहायला पाहिजे. जर अंतस्फूर्ती जागृत ठेवली, तिचा ओलावा ठेवला, तर बुद्धी विवेकशील कार्य करायला प्रवृत्त होईल आणि मग त्याद्वारे कधी ना कधी जसा अंतर्वर्ती प्रवासाद्वारे ईश्वर साक्षात्कार होऊ शकेल. असा हा थोडक्यात सारांश आहे. तर काही प्रॅक्टिकल उदाहरण किंवा काही सांगून आणि त्याला एलॅबोरेट करू इच्छिता तुम्ही? जय बाबा. नाही ताई, कंटिन्यू करा. चालेल. तुम्ही सांगितलं तरी चालेल. तुम्ही सांगितलं तरी चालेल. हो सर, याच्यामध्ये लॉर्ड मेहर मध्ये थोडासा हा पार्ट आला होता ज्याच्यामध्ये त्यांनी इन्स्टिंक्ट, इंटलेक्ट, इन्स्पिरेशन, इंट्युशन, इन्साइट, इल्युमिनेशन आणि रिअलायझेशन ह्या 7 अवस्थांबद्दल थोडं डिस्कस केलं होतं. पण त्यांनी काय केलं, या ट्रान्सलेशन मध्ये दुसरीकडे बघितलं. त्यांनी इन्स्टिंक्टला प्रवृत्ती म्हटलंय आणि इंटलेक्टला, इंटेलिजन्सला बुद्धी म्हटलंय. हे बरोबर आहे. आणि त्यांनी काय केलं की इन्स्पिरेशनला त्यांनी अंतरस्फूर्ती प्रतिभा शब्द वापरलेला आहे आणि इंट्युशनला प्रेरणा वापरला आणि इन्साइटला अंतर्दृष्टी वापरला आणि इल्युमिनेशनला स्वयंप्रकाश आणि रिअलायझेशनला म्हणजे साक्षात्कार रिअलायझेशनला. त्याच्यामुळे त्यांनी प्रवृत्ती म्हणजे हे प्राणी जगांचं संचलन करतात. प्रवृत्ती प्राण्यांमध्ये असं म्हटलेलं आहे लॉर्ड मेहर मध्ये. आणि बुद्धी जी आहे ती मानवाची. नंतर अंतरस्फूर्तीच्या बाबतीत म्हटलंय की ज्यांच्या भावना विकसित करतात, म्हणजे कवी, कलाकार यांच्या बाबतीत. आणि नंतर जी प्रेरणा जी म्हटलेलं आहे त्यांनी इंट्युशनच्या बाबतीत, ही त्यांच्यासाठी असते की जे आत्म उन्नत असतात, त्यांना सारखे दृश्य दिसतात आणि ज्यांना खरी समज असते, हे त्या बाबतीत म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला प्रेरणेतून जे जाणवते ते नेहमी खरे असते. तुम्ही जे बुद्धीने समजता ते कधी खरे नसते. 4थ्या आणि 5व्या भूमिकाच्या लोकांना अंतर्दृष्टी असते. त्यांना सरळ समजतं आणि मनाने कोणतेही विचार करावा लागत नाही. आणि स्वयंप्रकाशाच्या बाबतीतल्या स्वयंप्रकाश म्हणजे की तशा स्वरूपात ईश्वराला बघणे, जाणणे ही दैवी देण आहे, स्वयंप्रकाश. आणि मग साक्षात्काराच्या बाबतीत आहे की ईश्वर आहे ही जाणीव प्राप्त होणे म्हणजे साक्षात्कार. असं थोडंसं एका ठिकाणी वाचण्यात आलं.
माहित नाही की आता इंटरप्रिटेशन मध्ये बदल होऊ शकतो, ट्रान्सलेशन मध्ये प्रत्येकाच्या. तर म्हणून जे आपण जे वाचत आहात, मी ते केअरफुली ऐकत आहे ते. जय मेहरबाब. जय बाबा सर, थँक्यू सो मच. खूप छान सांगितलं तुम्ही, अगदी परफेक्टली सांगितलं, व्यवस्थित सांगितलं, तितक्या कमी वेळात आणि पूर्ण आढावा घेतला त्याचा, आणि बरोबर, अगदी बरोबर. पण अचानक सांगूनही तुम्ही कधी कधी वाचलेलं असेल लॉर्ड मेहर मधलं, ते तुम्ही अगदी छान आणि व्यवस्थित सांगितलं. थँक्यू सो मच. ठीक आहे, तर आता पुढे सगळ्यांना ह्यात कळलंय, हे सगळ्यांच्या याच्यावरनंही प्रतिक्रियांवरनं दिसतेच. थँक्यू. जय बाबा. बरं, छान सांगितलं, बरोबर आहे. हेच आहे की जे क्रिएशन अँड कॉजेसमध्ये पण बाबांनी सांगितलेलं आहे, आणि काही भाग त्यातला इतर लिटरेचरमध्ये, गॉड स्पीक्समध्ये काही आलेला आहे की कसं प्राण्यांमध्ये ती सहज प्रवृत्ती जी आहे, इन्स्टिंक्ट, बरोबर आहे, सहज प्रवृत्ती. ठीक आहे, आता पुढे आपण लॉर्ड मेहर मधलं सगळं चुकीचं नाहीये, काही काही गोष्टी ज्या आहेत विशेषतः म्हणजे बाबांचे जे डिस्कोर्सेस आहेत त्यात काही चुका आढळणार नाही, ते परफेक्ट असणार आहे. इतर गोष्टींमध्ये थोडंफार हे चालतं, एवढा मोठा महासागर आहे त्याच्यामध्ये. आता पुढे आपण आजचं सुरू करूया. पान नंबर 24 वर आहोत आपण. जडद्रव्य व प्राणशक्ती यावरील मनाची सत्ता. जडद्रव्य आणि प्राणशक्ती यावरील मनाची सत्ता. प्राणशक्ती व जडद्रव्य मनापासून उत्पन्न होतात. मनाशिवाय प्राणशक्ती व जडद्रव्य या दोघांनाही अस्तित्व नाही. सर, काही सांगू शकाल का? जय बाबा, मी आज तुमचीच मदत घेते. गांगडे सर, हा, दोनच ओळी वाचते मी, त्या तुम्हाला रिपीट करते परत तुमच्यासाठी. प्लीज रिपीट. प्राणशक्ती व जडद्रव्य मनापासून उत्पन्न होतात. मनाशिवाय प्राणशक्ती व जडद्रव्य या दोघांनाही अस्तित्व नाही. जडद्रव्य म्हणजे ग्रॉसच्या बाबतीत म्हणतात आहे असं वाटतं, ग्रॉसच्या बाबतीत. परफेक्ट. आणि प्राणशक्ती तर म्हणजे सटल एनर्जीच्या बाबतीत आहे शब्द हा. अगदी. आणि नंतर काय म्हणाले आपण? मन 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 अगदी बरोबर आहे सर, तुम्ही सांगितलं ते, यू आर ऑन द राईट ट्रॅक. म्हणजे माइंड आहे किंवा मनोदेह आहे, ज्याला आपण कारण देह म्हणतो. करेक्ट. कारण त्याच म्हणूनच त्याला कारण देह म्हटलंय, कारण ते कारण आहे सगळ्या उत्पत्तीचं. मग सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, जे ह्याला काय म्हटलंय, जडद्रव्य म्हणजे स्थूल शरीर, हे सगळं त्या कारण देहामुळे आहे. जेव्हा कारण मन नाहीस होईल, म्हणजे मनामुळे हे सगळं आहे का, म्हणून आपण नेहमी म्हणतो हा सगळा खेळ मनापासून मनापर्यंत. मनात पहिल्यांदा प्रश्न उठला कोहम, मनामध्ये विचार उठतात म्हणून संस्कार निर्माण होतात, आणि मनाचा नाश होतो तेव्हा त्याला ईश्वर साक्षात्कार होतो. मनाचा नाश झाल्यानंतर त्याला पुनर्जन्म नाही. म्हणजेच जडद्रव्य म्हणजे स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, म्हणजे सटल बॉडी नाहीये. म्हणून हे जी प्राणशक्ती म्हणजेच सूक्ष्म देह किंवा सटल बॉडी, जडद्रव्य म्हणजे स्थूल देह किंवा ग्रॉस बॉडी, हे सगळे मनापासून उत्पन्न होतात. म्हणून बाबांनी मनोनाश पर्व बाबा जगले, जे की अत्यंत महत्वाचे आहे. की मनाचा नाश होणं किती जरुरी आहे. हे मनच कारण आहे, सगळ्याचं मूळ मन आहे. थोडक्यात दुसऱ्या सोप्या शब्दात सांगायचं की मनातच विचार उत्पन्न होतात, मनातच संस्कारांचा छाप पडतो, संस्कार मनातच साचवले जातात, त्या संस्कारांमुळे पुन्हा जन्म, पुन्हा सूक्ष्मदेह,
स्थूल देह हे सगळा मनाचा. मी सरांची मदत यासाठी घेते की आम्ही मेहराबादहून आलोय आणि खूप दमली आहे म्हणून थँक्यू. पण सर तुम्ही फार व्यवस्थित इनपुट्स देतायत. मी मध्ये मध्ये तुम्हाला त्रास देईल. सो यू बी अलर्ट बाबा. पाहिजे तर तुम्ही एक काम करा सर, आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे जीवनाच्या सर्वोच्च पदी ते काढूनच बसा. दुसऱ्या ताईंच्या मोबाईलवर 24 नंबर 25 नंबर पान किंवा सेम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असाही तुमचा व्हिडिओ चालूच नाहीये तर मीटिंग चालू ठेवून मागे जाऊन ते पानं बघू शकता. म्हणजे आपण दोघं मिळून उरकून घेऊ. सॉरी, उरकून नाही म्हणायला पाहिजे. एनिवे, जर मन नसेल तर सूक्ष्म देह नाही, स्थूल देह नाही, म्हणजे त्या दोन्हींना अस्तित्व नाही. या दोन्हीचं अस्तित्व जे आहे, सूक्ष्म देह आणि स्थूल देहाचं अस्तित्व मनोदेहामुळे आहे. मनोदेहामुळे वर त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. प्राणशक्ती मनापासून उत्पन्न होते व मनामुळेच तिची सतत धारणा होत असते. ज्यांनी मनाचं संतुलन घालवलेलं आहे किंवा जे मस्त लोक आहेत त्यांच्या बाबतीत तर फार वेगळा प्रकार आहे. अजून वेगळा प्रकार आहे. ते इतक्या अडकलेले असतात त्या प्रवासात आणि तिथे निघण्याचं त्यांचं हेच नसतं, तयारी नसते आणि उद्देशही नसतो. आणि म्हणून ते एक महान कार्य या अवतार काळात बाबांनी मस्तांचं केलंय. इतर कुठल्या अवतार काळात केलं का माहित नाही, मला तरी माहित नाहीये. केलं नाही असं आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. आपल्याला तेव्हा त्याची जाणीव नाही, तेव्हाच्या लोकांना त्यांनी ते उघड केलं नसेल, सांगितलं नसेल, किंवा केलं असेल, कोणाला काही माहित असेल तर चार्टमध्ये टाकू शकता. प्राणशक्ती थोडे जड शब्द वाटत असतील, आपण ते सोपे करून घेऊ. प्राणशक्ती मनापासून उत्पन्न होते आणि मनामुळेच तिची सतत धारणा होत असते, म्हणजे ती पुष्ट होते त्याच्यावर. ती सुप्त व प्रकट स्वरूपातील मनाशिवाय जगू शकत नाही. सुप्त लॅटंट, प्रगट म्हणजे मॅनिफेस्ट. मनाशिवाय प्राणशक्ती जगू शकत नाही, म्हणजेच सूक्ष्म देह किंवा सटल वर्ड हे सगळं कशासाठी आहे? मनाशिवाय ती मॅनिफेस्ट किंवा प्रगट होऊ शकत नाही. सुरुवात कुठून झाली सृष्टीची? कोहम, म्हणजे मनातून झाली. ओके. म्हणून तो मन जर नसेल, म्हणून आपण काय करतो, त्याच्यातनं बाबांनी काय सांगितलं की त्या ईश्वरामध्ये सगळं काही सुप्त अवस्थेत होतं, माया पण सुप्त अवस्थेत होती, आणि मग तो प्रश्न विचारल्यानंतर ती प्रगट झाली. हो की नाही? ह्याचा मेळ बरोबर बसतोय की नाही? ती सुप्त व प्रगट स्वरूपातील मनाशिवाय जगू शकत नाही. जडद्रव्याचे अस्तित्व प्राणावर अवलंबून असते. आता ह्याचा पण आपण क्रिएशन अँड कॉजेसमध्ये बघितलं. बाबांनी सांगितलं की मूल आधार सृष्टीचा काय? आधी कोणतं जग निर्माण झालं? जे 3 जगत, तसे 21 जगत आहे, पण मुख्य जे 3 भाग आपण बघतो, सटल वर्ड, मेंटल वर्ड आणि सटल वर्ड, मेंटल वर्ड आणि ग्रॉस वर्ड, बरोबर? तर आधी कोणतं जग निर्माण झालं? सटल वर्ड किंवा प्राणशक्ती, किंवा ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म जगत. सूक्ष्म जगत हा मूलाधार आहे. सूक्ष्म जगत आधी निर्माण झालं, नंतर स्थूल जगत निर्माण झालं. सूक्ष्म जगत नसतं तर स्थूल जगत अस्तित्वात येऊ शकत नाही. कारण जसं आपण बघतो, संपूर्ण सृष्टी जी आहे त्याचा प्राण हे प्राण जगत आहे. मग त्या सृष्टीत प्राण नसेल तर सृष्टी असेल का? नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज इट इज. म्हणून जडद्रव्य म्हणजे या स्थूल जगताचं अस्तित्वच सटल वर्ल्डवर किंवा प्राण जगतावर किंवा प्राणावर अवलंबून आहे.
आधी ते सटल वर्ड निर्माण झालं, प्राण जगत निर्माण झालं आणि नंतर ही स्थूल जगत निर्माण झालं. कारण त्या स्थूल जगतामध्ये मग ते वनस्पती असू दे, धातू असू दे, मासा असू दे, पक्षी असू दे, प्राण पाहिजे म्हणून आधी सूक्ष्म जगत निर्माण झालं आणि नंतर स्थूल जगताची निर्मिती झाली. हे आपण क्रिएशन आणि कॉजेस मध्ये पाहिलं होतं. आणि याच्यात अजून जर बारकाईने कुणाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर आता दुसरा आणि चौथा शुक्रवारी जे पुस्तक आपण वाचतोय बाबाज होमवर, अर्ली मेसेज, मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट. सध्या मी आता ते वाचत आहे. म्हणजे काय की मला ती पानं टाकावी लागतात म्हणून ते वाचनात येतं. इतकं सुंदर त्याच्यात बाबांनी इतकं स्पष्टीकरण दिले जे आतापर्यंत तरी माझ्या कुठेही वाचनात आलं नव्हतं. कसं तर ते हॉलिवूडमध्ये जी अध्यात्मावर थीम घेऊन एक फिल्म बनवणार होते त्याचं स्क्रिप्ट बाबांनी लिहिलंय, कॅन यू इमॅजिन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते पात्र निर्माण केले, त्याची पूर्वपीठिका, त्यांचे डायलॉग्स तयार केले, त्याचा इतिहास सांगितला आणि त्या माध्यमातून संस्कारांचा गुंता कसा असतो आपल्याला थोडी मदत होते कल्पना करायला, कर्मांचा नियम जाणायला. आणि हे कसं आधी काय होतं, आधी कुठली आपण जी चर्चेत मागे गॉड स्पीक्स वाचताना आपल्याला फार प्रश्न होते की कुठला दगड आधी तयार झाला असेल, शेवटचा दगड कोणता असेल, कोणता जीव आधी तयार झाला, कोणती वनस्पती. हे जे आपले प्रश्नाची सगळी उत्तरं तिथे बाबांनी दिलेली आहेत. इतक्या सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्यात बाबांनी हेही सांगितलं की गोरिला जे आपण माकडापासून माणूस झाला हा डार्विनचा सिद्धांत आहे, पण ह्यामध्ये एक लिंक आहे. गोरिला नंतर माणूस हे काही मॅच होत नाही. तर ह्या गोरिला आणि माणसामध्ये जे आहे, गांगडे सरांना अधिक माहिती असेल सांगू शकतील, विच इज कॉल्ड ए मिसिंग लिंक इन सायंटिस्ट लँग्वेज. हे जे सगळे शोध करणारे लोक आहे अजूनही त्यांना ती लिंक सापडलेली नाही. ते अर्धवट अजून शोध आहे की गोरिला नंतर माणूस नाही, त्या दोन्हीच्या मध्ये अजून एक आहे. तर गोरिला आणि माणसाच्या मध्ये जी लिंक आहे त्याला इट इज कॉल्ड मिसिंग लिंक. ते अजून शोध मिळाला नाही. तर बाबांनी त्यांना सांगितलंय, सी पासून काहीतरी नाव दिलंय, CH समथिंग नाव दिलंय. आणि बाबांनी त्यात म्हटलंय की अजून सायंटिस्टला हे सापडलं नाही, पण जर त्यांनी शोध घेतला तर मध्य भारतामध्ये जर त्यांनी उत्खनन केलं तर तिथे त्याचे अवशेष त्यांना, नाही सर चिंपांजी नाहीये, सांगेल मी नाव, पुस्तक इथेच आहे पाहिजे तर सी पासून सुरू होणार आहे, सांगेल मी किंवा ग्रुपमध्ये टाकेल. तर मध्य भारतात जर उत्खनन केलं तर त्याचे अवशेष तिथे सापडू शकतील, त्या मिसिंग लिंकचे, आणि ती पूर्ण होईल. हेही बाबांनी त्यात सांगितले की जे इतरत्र कुठेही सांगितलं नाही. तुम्हाला इच्छा असेल तर 1-2 मिनिट जातील, पण मग मी ते सांगायला पण मला बघायला लागेल, ते शोधावं लागेल. अर्ली मेसेजेस टू द वेस्ट मध्ये तुम्ही असालच ना सगळे, मी गृहीत धरते. नसेल कोणी तर त्यांनी निदान तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करावा, तिथे तुम्हाला वाचायला मिळेल. ऑलरेडी ऑनलाईन वाचून नाही झालं, पण ग्रुपमध्ये ते पान टाकून झालेलं आहे. आपण पुढे जाऊया. थोडक्यात काय तर प्राण जगतावर स्थूल जगताचं अस्तित्व अवलंबून आहे. सुप्त व प्रगट स्वरूपातील प्राण शक्तीशिवाय जडद्रव्य म्हणून अस्तित्वात राहू शकत नाही. हे स्थूल जगत हा स्थूल कुठलाही देह कुणाचाही, पक्षाचा, प्राण्याचा, जलचरचा असू दे, प्राणाशिवाय कुठलाही देह अस्तित्वात राहू शकत नाही. कुठलाही जीव, कुठलाही स्थूल जीव प्राणाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्या प्रकारे प्राणशक्ती जडद्रव्याशिवाय स्वतंत्रपणे राहू शकते, पण स्थूल जगताशिवाय प्राण जगत आपलं स्वतंत्र राहू शकतं. थोडक्यात काय, हे असं खालून वर गेलं तर लिंक लागेल. हे स्थूल जगत अवलंबून आहे या प्राण जगतावर. आता हे प्राण जगत अवलंबून आहे मनोजगतावर.
ही अशी खालून वर गेलेली लिंक आहे. स्थूल जगताशिवाय प्राण जगत राहू शकतं, पण प्राण जगताशिवाय स्थूल जगत अस्तित्वात राहू शकत नाही. ज्या प्रकारे प्राणशक्ती जडद्रव्याशिवाय स्वतंत्रपणे राहू शकते, त्याप्रमाणे प्राणशक्तीशिवाय मन आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहू शकते. प्राण देहातून निघून जरी गेला तरी मन तसंच राहतं. जेव्हा त्या मनाचा नाश होईल तेव्हा आत्म्याला परमात्म स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे प्राण नसेल तर शरीर नाही, शरीर गेलं तरी प्राण राहत, प्राण गेला तरी मन राहत. हे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत आणि एकमेकांशिवाय कसे स्वतंत्र आहेत हे कळलं असेल तर असा अंगठा टाका, म्हणजे पुढे जायला सिग्नल द्या मला की जा पुढे, आता बाई हे बस झालं दळण. साध्या भाषेमध्ये एक दोनच करतात, ते तर हुशार आहेत, त्यांना समजतं, मला माहिती आहे. मला थोडं इतरांकडून पण काहीतरी फीडबॅक हवा आहे. थँक्यू. पुढे जा सांगतायत. चला. प्राणशक्तीशिवाय मन आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहू शकते. ज्याप्रमाणे एकमेकांपासून अलग असणारी म्हणजे वेगळे असणारी स्वतंत्र व्यक्तित्वाची असंख्य व्यष्टी मने असतात, त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध जातीचे म्हणजे अविभाज्य व सर्वव्यापी असलेले एक समष्टी मनही असते. आपलं सगळे म्हणजे जे मन आहे ते व्यष्टी मन, इंडिव्हिज्युअल माइंड ज्याला म्हटलंय आपण, आणि ते कसं आहे, सेपरेटिव्ह इगो माइंड म्हटलेलं आहे. सेपरेटिव्ह इंडिव्हिज्युअल इगो माइंड म्हणजे व्यष्टी मन, म्हणजे आपल्या सगळ्यांचे मन वेगवेगळे मन. पण ह्या संपूर्ण सृष्टीच्या सगळ्यांचं मिळून एकच एक मन असतं, ते समष्टी मन, ते म्हणजे ईश्वराचं. आता तुम्ही म्हणाल ईश्वराला मन असतं का, पण त्याला समष्टी मन म्हणजे संपूर्ण विश्वाचं एक असं समष्टी मन म्हटलेलं आहे. ही सगळी व्यष्टी मन मिळून एक संपूर्ण विश्वाचं असं एक समष्टी मन असतं. मन, प्राणशक्ती आणि जडद्रव्य यावर पूर्ण ताबा मिळवीपर्यंत त्याला स्वतःला ताब्यात ठेवणे आवश्यक असते. जोपर्यंत हे मन संपूर्ण प्राणशक्ती म्हणजे सटल बॉडी, सूक्ष्म देह आणि स्थूल देहावर नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत मनावर नियंत्रण आवश्यक आहे. अत्यंत महत्वाचं. मनाला आलं म्हणून हे केलं, मनाला आलं म्हणून ते केलं. जोपर्यंत त्या मनाला या स्थूल देहावर आणि सूक्ष्म देहावर ताबा मिळवता येत नाही. आलं मनाला पातेलं भर घमेल, काय आपलं उदाहरण कोणतं होतं गॉडस्पिक्स मध्ये, गुलाबजांबू. गुलाबजांबू खा म्हटलं म्हणून खायचे नाही. ताबा, मनावर ताबा, नियंत्रण मिळवायला शिकलंच पाहिजे. ते जर नाही मिळवलं, मन मानेल तसं राहिलं तर अनेक संस्कारांचा ढीग रचला जाईल आणि त्याच्या खाली सगळं दबलं जाईल. म्हणून प्राण आणि जडद्रव्य इत्यादींच्या मोहात गुंतून ते चंचल होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. वास्तविक पाहता मनाशिवाय प्राण आणि जडद्रव्य यांना आभासमय अस्तित्वही नाही. जर मन नसेल तर भासमय अस्तित्व सुद्धा नाहीये सूक्ष्मदेह आणि स्थूल देहाला. पण तरीही प्राणशक्ती आणि जडद्रव्य यांचा परिणाम मनावर होऊ न देणे म्हणजे एक मोठे दिव्यच. कसं गणित आहे बघा. त्या मन नसेल तर स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, म्हणजे सगळं त्याचं मूळ कुठे, मन आहे. सगळा खेळ मनाचा आहे. आणि असं असूनही ते कॉज आहे, कारण आहे. असं असूनही या स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा त्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे एक दिव्य आहे. स्थूल देहाचा मनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आता ह्याला म्हणजे एखादं फूल आहे, खूप सुंदर बागेत फूल आहे, ते पटकन मोह होतं तोडून त्याचा वास घ्यायचा, हा मोह आहे.
तो कुणाच्या द्वारा झाला? ते फूल पण स्थूल आहे. या स्थूल देहाने, या स्थूल डोळ्यांनी त्या फुलाचं सौंदर्य बघितलं, या स्थूल नाकाने त्याचा सुवास घेतला, आणि म्हणून मोह कुणाला झाला? मनाला. म्हणजे मन मोहात कुणामुळे पडलं? स्थूल देहामुळे पडलं. पण अशाच पद्धतीने त्या स्थूल देहाचा या मनावर परिणाम न होऊ देणं, ह्यासाठी सतत जागरूक राहिलं पाहिजे, प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने सतत प्रयत्न जर केले तर कुठेतरी गाडी पुढे जाईल, बेडा पार व्हायला मदत होईल. उदाहरणार्थ आता इथे दिलेलेच बाबांनी, एखाद्या माणसा, म्हणजे ना एक वचन नाही झाले आजपास, सॉरी, एखाद्या माणसाच्या थोबाडीत दिल्यास त्याहून जास्त हिंसेचे कृत्य करून आपल्यावरील अन्यायाची परतफेड करण्याकडे त्याच्या मनाचा स्वाभाविक कल असतो. कुणालाही होतं. अरेला कारे म्हणणं ही सहज प्रवृत्ती आहे की नाही? जसं एखादं त्यांनी पटकन दगड मारला, काय केलं तर ते कुत्रं भुंकणार, बरोबर ना? तसं कुणी जर आपल्याला डिवचलं, त्रास दिला, तर त्याला लगेच अरेला कारे देणं ही 100% सहज प्रवृत्ती आहे. आणि सगळ्या सामान्य मानवामध्ये ती असतेच असते, कमी जास्त प्रमाणात असेल. कुणी अगदी शांत असेल, फार नाही होणार, पण नंतर तो काहीतरी प्रतिक्रिया करेल, किंवा त्याच्या मनात तरी त्याचे साध प्रतिसाद उमटतील, मनात राहील. समजा त्याने मोठ्याने काय बोलला नाही, पुन्हा उलटून थोबाडीत मारली नाही. एखादा रणाकट दणकट एखादा गुंड माणूस आहे, त्याने थोबाडीत मारली, समोरचा दुर्बल असेल तर भीतीपोटी गप्पही बसेल, पण त्याच्या मनात त्याच्याबद्दलची चीड, राग, सूड भावना राहणार. अगदी जर कोणी साधक असेल, पण योगी साधू लोकांचं सुद्धा जर त्यांचा अपमान केला किंवा हे, तर ते शिव्या शाप देणं हे त्यांच्यामध्येही आहे खूप. इथेच मनावर ताबा मिळवता आला पाहिजे. एवढा मोठा योगी असेल, पण त्याला जर अपमान गिळता आला नाही, त्याला जर राग येत असेल, त्याला जर प्रतिक्रियेवर ताबा मिळवता आला नाही, तर त्याचं योग, त्याची सिद्धी काही कामाची नाही, ती उलट त्याला आणखीन मागे खेचून जाईल. म्हणून बाबा सतत सांगतात की आधी प्रेम, सगळ्यात सोपा मार्ग, सगळ्याचा एक इलाज, जे बोलायला सोपं करायला फार अवघड आहे. सगळा ह्याचा बाबांनी एकच, त्यांनी थोबाडीत मारली तरीही त्याच्याबद्दल प्रेम वाटू देणं, त्याच्याशी प्रेमाने वागणं, हा बाबांचा योग आहे, प्रेम योग. ही प्रेम साधना आहे. पहा जमली तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. सवयीने सगळं काही होतं. काही गोष्टी सवयीने होतात, काही सातत्याने होतात, काही निष्ठेने होतात, काही प्रयत्नांनी होतात, बाकीचं ते सांभाळायला आहेतच. अशा तऱ्हेच्या सुडाच्या, म्हणजे सूड भाव ज्याला म्हणतो, अगदी सूड म्हणजे फार मोठंच असं नाही, साध्या साध्या कृतीतूनही हे असतंच. अशा तऱ्हेच्या सुडाच्या कृतीमुळे मनाचे स्वास्थ्य कारण नसता बिघडवले जाते, म्हणजे मनावर परिणाम होतो. कुणामुळे झाला मनावर परिणाम? कुणी थोबाडीत मारली, परत जरी मारली नाही किंवा मारायची इच्छा झाली, सूडभाव निर्माण झाला, तर राग, द्वेष, अपमान हे सगळं कुठे होतं? मनाच्या. हा भावना, हा जो दुसरा कप्पा आहे, तो उघडला जातो मनाचा, म्हणजे मनावर परिणाम होतो, बरोबर ना? आणि इथे मुद्दा काय होता की सूक्ष्म देह आणि स्थूल देहाचं अस्तित्व मनावर अवलंबून जरी असलं, तरी त्या स्थूल देहाचा मुळे आणि सूक्ष्म देहामुळे मनावर परिणाम होतो. तो मनावर होऊ द्यायचा नाही आणि त्याला नियंत्रणात ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल स्थूल देहामुळे, बरोबर आहे. सूक्ष्म देहामुळे कसं? सूक्ष्म देहाशिवाय तर आपण बोट सुद्धा उचलू शकत नाही. प्राण नसेल तर बोट सुद्धा उचलता येणार नाही. स्थूल देह चालतो कशाच्या जोरावर? प्राणावर, प्राण देहावर, सूक्ष्म देहावर. म्हणजे स्थूल देहाचं मूळ काय आहे? चालवणारी मोटर कुठे आहे? प्राणशक्ती आहे, हो की नाही? डिझेल, पेट्रोल, मोटर, जे काय म्हणायचं ते ह्या स्थूल देह. नाहीतर मग तो आपला स्थूल देह म्हणजे रोबो होऊन जाईल.
या स्थूल देहाला चालवणारी शक्ती म्हणजे प्राणशक्ती म्हणजे सूक्ष्म, म्हणजेच हे दोघं मिळून जे आहे, मग मागाचं ते फुलाचं उदाहरण असू दे, थोबडीत मारण्याचं हे उदाहरण असू दे, ते मनावर परिणाम करतात आणि त्या मनाचं स्वास्थ्य बिघडवायला कारणीभूत होतात. त्याचप्रमाणे आता जर मंदिरात गेला किंवा कुठेही एक सुंदर भजन ऐकलं, भावपूर्ण भक्तिभावाने उथंबलेलं, तर कसं मन भावूक होऊन जातं. म्हणजे तिथेही मनावर परिणाम झाला. पण कुणाद्वारे तो परिणाम झाला? अगेन सूक्ष्म देह आणि स्थूल देह. सूक्ष्म देह का? कारण ती कानाला जी ऐकण्याची श्रवण शक्ती मिळाली ती कुणामुळे? प्राणामुळे मिळाली. म्हणून तिथे सुद्धा स्थूल देहाने त्या मनावर परिणाम केलाय आणि हाच नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. वाक्य परत बसते. अशा तऱ्हेच्या सुडाच्या कृतीमुळे मनाचे स्वास्थ्य कारण नसता बिघडवले जाते आणि प्राणशक्तीचा व जडद्रव्याचा अपव्यय होतो. जेवढी सुडाची भावना जास्त, जेवढं अपमानित भाव जास्त, तेवढं मनाचं स्वास्थ्य बिघडलं जातं. जितकं मनाचं स्वास्थ्य बिघडलं जातं तितका प्राणशक्तीचा अपव्यय होतो, नष्ट होते. जसं टॅप आहे, नळ आहे, पूर्ण बंद केला नाही, टपटप पाणी टिपकत राहतं, म्हणजे ते पाण्याचं नुकसान होतं. त्याप्रमाणे ही प्राणशक्ती जपून वापरली पाहिजे, सांभाळून ठेवली पाहिजे. तसंच शरीर सुद्धा, स्थूल शरीर ह्या सगळ्याचा प्राणशक्तीचा आणि जडद्रव्याचा म्हणजे स्थूल शरीराचा अपव्यय होतं, नुकसान होतं. सांगायचं झालं सायंटिफिक बायोलॉजिकल डॉक्टरांच्या भाषेत तर काय होतं? हे सगळं जेव्हा मनाचं स्वास्थ्य बिघडतं तेव्हा सगळ्यात पहिले पोट बिघडतं. मग अल्सर हो, पोट बिघड, क्रोध, निराशा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पोटाचे विकार होतात की नाही? म्हणजे कशामुळे? मनावर परिणाम होतो. मनाचा परिणाम पुन्हा शरीरावर झाल्यामुळे शरीर आणि प्राणशक्तीचा दुरुपयोग होतो, अपव्यय होतो, नष्ट होते, कमी होते. मान्य? तर पुढे जायला ग्रीन सिग्नल देत राहा. मनावर मर्यादित प्रमाणात ठराविक कालपर्यंत संयम ठेवू शकणारे थोडे लोक तरी आढळतील. पुष्कळ लोक असतात की ज्यांचा मनावर भरपूर संयम असतो. पण ईश्वरी प्रेमाच्या द्वारे चित्त पूर्णपणे आपल्या कह्यात आणून प्राण जडद्रव्यादिकांवर विजय मिळवणारे हरीचे लाल विरळाच. खूप सुंदर वाक्य, अगदी छान शब्दात सांगितलेले. हरीचे लाल. संपूर्ण प्राणशक्ती, जडद्रेह आणि मन ह्याच्यावर संपूर्ण ताबा मिळवणारे फार कमी लोक आहेत. असा ताबा सगळ्यांना मिळवला तर मग तो काय? आत्मा थोडीच राहणार, तो परमात्मा. शेवटी तर ईश्वरी प्रेम प्रत्यक्ष मनाचेच मरण घडवून आणते. मनाचे मरण, मनोनाश, तो कशाने होईल? ईश्वरी प्रेमानेच होईल. त्याच्याबद्दलचं प्रेम जागृत झालं की बाकी कशाची मजा वाटेन अशी झाली पाहिजे, होते. आणि मग तसं झालं, ईश्वरी प्रेम वाढलं की ईश्वर साक्षात्कार मिळणार. म्हणजे मनाचा नाश होतो, मनोनाश झाला की ईश्वरी साक्षात्कार. कारण खेळ सगळा मनाचा आहे. त्यावेळी मग दैवी प्रियतम असलेल्या पुरुषोत्तमाचे खरे ज्ञान प्राप्त होते. नूरे इमा है ना, बुझावे नार जल्लतनी. शेवटी काय आहे? ते जे ईश्वरी ज्ञान आहे ते प्राप्त झालं. ते कधी होतं? 7व्या भूमिकेत थेट शेवटी. तोपर्यंत आनंद मिळेल, शक्ती मिळेल, सगळं मिळेल. संपूर्ण ज्ञान, ब्रह्मज्ञान, ईश्वरी ज्ञान शेवटी प्राप्त होतं. पुढे अविनाशी अमृतत्व म्हणजे काय? आपण गेल्या वेळेला जे बघितलं लिसन ह्युमॅनिटीमध्ये, इमॉर्टॅलिटी, याचा कधीही नाश होत नाही असं अमृतत्व जे अविनाशी आहे असं. प्रत्येकाच्या अंतर्यामी गांगडे सर, तुम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, जेव्हाही तुम्हाला वाटतं की याला अजून काही पुष्टी करायची किंवा तुम्हाला काही आठवेल त्याच्या संदर्भात, तेव्हा लगेच
हँड रेज करा म्हणजे मग मी माईक ओपन करेल. चालेल ना? प्रत्येकाच्या अंतर्यामी अविनाशी अमृत तत्वाचा झरा अखंड वाहत राहतो. त्याचा कधीही नाश होत नाही. असं अमृत तत्व म्हणजे इमॉर्टॅलिटी किंवा अमृत तत्व. प्रत्येकाच्या अंतर्यामी हा जे अमृत तत्व आहे अविनाशी असं, ज्याचा कधी नाश न होणारा, त्याचा प्रत्येकामध्ये आहे. तो चोर असो, डाकू असो, अंडरवर्ल्डचा गुंड असू दे, बेकार राजकारणी असू दे, एखादा खुनी असू दे किंवा एखादा, प्रत्येकाच्या आतमध्ये जो आहे हा अमृत तत्वाचा झरा असतोच, सतत वाहतो. का? कारण प्रत्येक जण परमात्मा आहे, ईश्वर आहे. कुणीही खरं तर माणूस नाहीये. परंतु अहंकाराचा बांध फोडून मानवाने त्याचा मार्ग मोकळा केला नाही तर अपरिहार्यपणे अनेक यातना व दुःखे तो स्वतःवर ओढवून घेतो. आपण जर बघितलं तर हे सगळं जे काही आहे आपलं सुख दुःख हे आपण स्वतःच आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. दुसरा कुणीही त्याचा भागी नाही. तर कोणालाही कधी दोष देऊ नये. एक मिनिट, सॉरी. इतर कुणीही त्याला कारणीभूत नाही. आमचं सुख असो दुःख असो, मागे आपण एक वाक्य बघितलं होतं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते सगळं आपणच त्याचे कारण आहे. अगदी काही न चुकता ते स्वतःच आपण स्वतःवर सुख दुःख ओढवून घेत असतो. आता जे आपण उदाहरण बघितलं, अरेला कार्य करणं फार सोपं आहे, पण कार्य न करता त्याच्यावर प्रेम करणं फार अवघड आहे. ते अवघड दिव्य आता जर पार पाडलं तर पुढचं आयुष्य, पुढचा जन्म किंवा ह्या मृत्यूनंतरचं जीवन ते सुखी जाईल. कदाचित परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पण अडकणार नाही. जे अवघड असतं तेच करायला पाहिजे. सर्व जीव हे सुखामागेच धावत सुटलेले असतात. परंतु मानव जेव्हा अज्ञानामुळे सुख हे दुःखापासून अलग व म्हणजे वेगळं व स्वतंत्र आहे अशा समजुतीने त्याचा पाठलाग करतो, तेव्हा प्रत्येक सुखागणित शेकडो दुःखे व काळज्या आव असून उभ्या असतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेले आहे. सर्व जगभर मानव अहंकार व मिथ्या गोष्टींच्या मायामय जगताबद्दलच्या विविध प्रकारच्या आसक्ती यांच्यात बुडून गेला असल्याने अक्षय टिकणाऱ्या म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या, कायम टिकणाऱ्या, शाश्वत अशा स्वाभाविक आनंदास तो मुक्त. बाबा सांगतात लिव्ह युअर लाईफ फुल्ली. फार जग सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे. बाबा सांगतात छोट्या मोठ्या गोष्टीतला आनंद आणि सुख घ्यायला शिकलं पाहिजे. सुखाच्या मागे धावून सुख मिळत नसतं, कधीच नाही. आता इथे निवडणुकीचे वारे चालू आहेत. कोण निवडणूक जिंकणार, कोण नाही जिंकणार, त्याच्यासाठी काय उराफुटी, काय काय प्रकार चालतायत तुम्ही सगळे बघताय. ते मिळेल किंवा मिळणार नाही. मिळालं तरी ते अक्षय नसणार आहे. अक्षय असू किंवा नसो, त्याच्यापासूनचा आनंदही निर्भेळ नसतो. मग ते एखादा निवडून आला तर पुढे त्याची चिंता, माझी पार्टी येते की नाही, पार्टी आली नाही आली तर मला पद मिळतंय की नाही, मंत्रीपद मिळालं तर मला कोणतं डिपार्टमेंट मिळेल ह्याची चिंता, डिपार्टमेंट मिळाल्यानंतर पुन्हा ते माझं कायम राहील का पुन्हा हिसकून घेतलं जाईल याची चिंता. काय ना काय ते कधीच थांबतच नाही. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे, समाधान मानता आलं पाहिजे. आणि हे छोट्या छोट्या गोष्टीतून सुरू होऊन जातात. नाशवंत व क्षणभंगूर गोष्टीतून सुख तो शोधू पाहतो. ज्या गोष्टी अक्षय नाहीयेत, शाश्वत नाहीयेत, भासमय आहे,
अशा गोष्टीतून तो सुख शोधायला बघतो व आपणहून बद्ध जाणीवेमुळे निर्माण होणाऱ्या दुःखांना आमंत्रण देतो. अनेक गोष्टींच्या मागे तो धावतो, आयुष्यभर काही ना काही गोष्टींच्या मागे धावतो, पण एक काही आयुष्य डावावर लावून म्हणत नाही का ईश्वरासाठी मी हे आयुष्य जगेल. ईश्वरासाठी म्हणजे त्याला काही नको, आपल्यातल्या ईश्वरासाठी म्हणजे स्वतः ईश्वर बनण्यासाठी मी हे आयुष्य पणाला लावतो असं म्हणणारे किती आहेत. आणि तो प्रयत्न केला तरी योग्य वाटेने किती चालले. पुष्कळ लोक आपण बघतो ह्या गुरुच्या मागे, या साधूच्या मागे, त्या आश्रमात गेला, भटकून भटकून इथे येतात. मग अशा लोकांना आपण काय सांगतो, यू हॅव कम टू द राईट पॉइंट, दिस इज द फायनल डेस्टिनेशन, नाउ यू डू नॉट नीड टू गो एनीवेअर, सिक एनीवेअर. आता दुसरं काही शोधायची तुम्हाला आवश्यकता नाही. परवा समाधीला असताना तिथे एक बस भरून लोक आलेले होते. थोडे बावचळलेले, गोंधळलेले दिसले. त्यातल्या एका मुलाने इतकं इनोसंटली, तो थोडासा हे वाटत होता, मेंटली रिटार्डेड. ते जय बाबा त्यात देवी राणी त्यांचं नाव आहे, म्हाताऱ्याशा आहेत, पण स्वयंसेवक तिथे प्रसाद देत होत्या. प्रत्येकाला प्रसाद देताना इतकं प्रेमाने जय बाबा म्हणत होता. त्याला ते जय बाबा कळलं नाही. त्याने विचारलं जैन बाबा आहे का. त्याला नाव सांगण्यापासून सुरुवात. मग त्यांना बाबांचं लिटरेचर दे, फोटो दे, बाबांबद्दल माहिती सांग, हे चालू असताना त्यांना ज्यांनी आणलं त्या मॅडमची घाई चालली होती, नाही नाही आम्हाला आता वेळ नाही, आम्हाला जायचंय शिर्डीला. तुझी आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. त्यामुळे योग्य मार्ग आणि शाश्वत अक्षय सुखाचा शोध घ्यायला पाहिजे. असं सुख की जे कधी संपत नाही, जे कधी नष्ट होत नाही. हे छोटे मोठे सुखाच्या मागे काय धावायचं, आणि ज्या सुखाच्या बरोबर दुःख इनव्हेरिएबली येतच, अशा सुखाच्या मागे का धावायचं. सुख पाहिजे ना. मग असं सुख मिळवा, असा आनंद मिळवा जो अमर्याद असेल, जो कधी नष्ट होणार नाही, जो कधीही संपणार नाही, जो शाश्वत असेल, जो सतत टिकणारा असेल. अशा शाश्वत आनंदाच्या मागे धावा ना. शोधच घ्यायचा तर अशा शाश्वत अमर्याद सुखाचा शोध घेऊया. आज आहे ना उद्या नाही. ज्या सुखापाठोपाठ सुख एवढंच आणि ढिगभर दुःख येतं, असं सुखाच्या मागे का लागायचं. जे सुख किंवा आनंद निर्भेळ आहे, त्या आनंदात फक्त आनंद आहे, दुःख नाही. अशा आनंदाच्या मागे मग भले तो आनंद मिळवण्यासाठी आता थोडे कष्ट पडू दे, मनावर नियंत्रण ठेवणं वगैरे वगैरे करायला लागू दे, पण कमीत कमी त्या सुखाचा ठेवा तर मिळेल आपल्याला. एवढं ऐकून 2-4 जे प्रेरित झाले, खरंच त्या सुखाच्या मागे लागले तर काय विचारायची गोष्ट नाही. बाबांच्या दयेने प्रत्येकाला स्वतःच्या अंतर्यामी अखंड वाहणाऱ्या अविनाशी अमृत तत्वाच्या झऱ्याचे बांध फोडून त्याला जर वाट मोकळी करून द्यायची असेल, तर त्याने अंतस्थ अनंत प्रेम सागरात बुडी मारून मी आणि तूच्या संकुचित द्वैत भावापलीकडे गेले पाहिजे. म्हणजेच अद्वैतत्व स्थापित केलं पाहिजे. आणि अद्वैतत्व म्हणजेच ईश्वरत्व. ते स्थापन करायचं असेल, अक्षय सुखाचा ठेवा प्राप्त करायचा असेल, तर द्वंद्व आणि द्वैतातून बाहेर पडलंच पाहिजे. द्वंद्व आणि द्वैताला उरी कवटाळून अद्वैतत्व मिळू शकणार नाही. पुढे अच्छा, इथे हँडरेज होता आणि प्रश्न आहे, तो पटकन घेऊया आणि पुढे जाऊया. मेहर प्रसादचा हँडरेज होता, प्रश्नही टाकलाय त्याने. एव्हरीवन इज सिरियस अबाउट लाईफ, नो वन कॅन बी सिरियस अबाउट गॉड. ओके, बाबा सांगतात टेक लाईफ इझिली अँड गॉड सिरियसली. आपलं उलट आहे सगळ्यांचं. म्हणजे सगळं काही उरून पुरून एवढासा वेळ मिळाला, बाकी सगळी दुनियादारी केल्यानंतर सवलतीने थोडंफार देवाकडे लक्ष देणारे लोक आहेत. एनिवे, आता पान नंबर 26 आहे. गांगडी सर काही बोलू इच्छिता बोलू शकाल जय बाबा? आणि हा विषय सुंदर आहे आणि याच्यावर अजून निरूपण झालं तर चांगलंच आहे.
जय बाबा सर. गांगडे सर जय बाबा. जय बाबा ताई, जय बाबा. नाही, तुम्ही खूप सुंदर रीतीनं एक्सप्लेन करत आहात, त्याच्यामुळं एकदम क्लॅरिटी वाटली. सगळ्या तुम्ही जे एक्झाम्पल्स उदाहरण पण जे दिले आणि जे समजून सांगतात ते अत्यंत म्हणजे एकदम क्लिअर सांगितलं. त्यात असं विशेष काही आता ऍड करण्यासारखं नाही. अगदी व्यवस्थित सांगितलं, खूप छान सांगितलं ते. जय तरी मे काही आठवत असेल इकडे तिकडे वाचलेलं किंवा अजून काही तुमच्या भाषेत जरा तुमच्या शब्दात परत एक असं सारांशाने सांगितलं तरी चालेल. नाही, असं काही असं विशेष, कारण आपण जे ठीक सांगितलं आहे. एकदम क्लिअर आणि व्यवस्थित सांगितलं, त्याच्यामुळे काही असं विशेष ऍडिशन करण्यासारखं काही नाही. जय मग जाऊया मेहर. पुढे. हो ताई, हो. श्रद्धा. जय बाबा. जय जय बाबा. बाबा. आता पुढचं नवीन एक प्रकरण सुरू होत आहे. अंतिम ध्येय म्हणजेच आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती. श्रद्धा ठेवा. किती छान ना. मानव परस्पर विरोधी मूल्यांच्या संघर्षात टोलवला जात असल्याने आधुनिक युग असमाधानात बुडून गेले आहे. आत्म्याची तहान भागवण्यासाठी निरतिशय आवश्यक असलेल्या अंतःकरणाच्या अभिव्यक्तीसाठी कोणतीही सोय न करता वाळवंटातील वाळूच्या ढिगाऱ्यांप्रमाणे बौद्धिक ज्ञानाचे ढिगावर ढीग तो रचत आहे. त्यामुळे स्वतःची प्रगती साधूनही व विज्ञानाच्या क्षेत्रात मोठमोठे शोध लावूनही मानवाच्या उन्नतीला मात्र खीळ पडलेली दिसत आहे. मानसिक व इतर प्रकारची अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना हीच या युगाची प्रभावी प्रमुख चिन्हे असून मानवता युद्धे, द्वेष आणि भय यांच्या अंधारात जणू गडप होऊन गेलेली आहे. जी सध्याची परिस्थिती जगाची आहे, मानवाची आहे, सगळ्यांची आहे, त्याचं वर्णन थोडक्यात केलं की इतकी अस्वस्थता, इतकी स्पर्धा, द्वेष, असमाधान, सतत असमाधान, प्रेमाचा अभाव, ही जी आहे ती तहान भौतिकाची आहे, जडद्रव्याची तहान आहे. ती आत्म्याची तहान नाही. ती आत्म्याची तहान भागवणं आवश्यक आहे, पण त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. या जगाच्या रहाटीमध्ये विरोधी तत्व जे आहेत, विरोधाभास इतका पराकोटीचा आहे की शाळेमध्ये सगळीकडे मुलांना सांगताना स्वाभिमानाचे धडे दिले जातात, पण अध्यात्मामध्ये अभिमान नको. मग कळत नाही नेमकं कुठे स्वाभिमान सुरू होतो, संपतो, कुठे अभिमान सुरू होतो. ह्याच्यासाठी सजग राहायला लागतं. स्वावलंबन सांगितलेलं आहे, पण लोभ नको. मग स्वावलंबनासाठी मिळवलेला पैसा कर्तव्य सांगितलेलं आहे. मग कर्तव्य बुद्धीने त्यांना जरुरी असलेलं जीवनासाठी आवश्यक ते धन आणि त्या धनाचा लोभ, ह्याच्यामधली सीमारेषा ओढायलाच तो विसरून जातो. तरी देखील मी धीर देतो की निराश होऊ नका, श्रद्धा ठेवा. हे बाबा सांगतात. स्वार्थ आणि सत्ताभिलाषा ही मानवाला पशुवृत्तीकडे खेचीत असतात, जे आपण बघतोय आजकाल. स्वार्थ आणि सत्तेची अभिलाषा त्या माणसाला माणूस राहू देत नाही, पशु बनवून टाकते. इतका तो निर्दयी होतो. गरिबांचं रक्त कसं शोषतो, त्यांना वापरून कसा घेतो, यूज अँड थ्रो कसं करतो. किती यंग मुलाशी मर कित्येक वर्ष काम पार्टीसाठी, व्यक्तीसाठी करून आणि अलगद नंतर त्यांचा काटा काढल्याचं बघितलं ना की अगदी कीव येते. त्या मरणाऱ्याची नाही, त्याला मारणाऱ्याची, की कुठे ही वृत्ती घेऊन जाणार आहे. हे पशुत्व त्याला मानवजन्म प्राप्तीपूर्वीच्या उत्क्रांती काळात आपोआप मिळालेले असते. उत्क्रांती काळ, इन्व्होल्युशन, रूपांची उत्क्रांती, त्याच्यामध्ये तो पशु पण होता. तिकडनं त्याने ते आपोआप उचललेलं आहे. किंवा अनेक नरजन्मात सत्याचा चुकीच्या मार्गाने शोध करून त्याने पैदा केलेले असते. परंतु तो मूळ स्वरूपाच्या व उत्पत्तीच्या दृष्टीने ईश्वरच असल्याने सत्याची कधीही न विझणारी ज्योत
त्याच्या अंतःकरणात कायम ठेवत असते. हा बोला तृप्ती. 1 मिनिट खरं राहिलाय. इथे तसंही थांबायला लागेल आज, कारण 1 मिनिट राहिला. तृप्ती बोला, तोपर्यंत कदाचित तुमचा प्रश्न होऊन जाईल. जय बाबा, तुम्ही आता जे म्हटलं की आताची जी परिस्थिती आहे म्हणजे इतकी म्हणजे विकोपाला गेलेली आहे की म्हणजे जसं ते मागे पेपरमध्ये आलं होतं दिल्लीला, एका स्त्रीला म्हणजे कापून कापून तुकडे करून अक्षरशः ते म्हणजे भाजल्या गेलं वगैरे, ते म्हणजे किती अमानुष कृत्य आहे खरं म्हणजे. तर ते वाचून म्हणजे ते ऐकूनच असं कसं तरी वाटतं. तर अशा प्रकारची स्थिती आहे ना मेहकूबाताई? आहे, बरोबर आहे. आपण नंतर ह्याच्यावर चर्चा करूया तृप्ती, कारण ना माझं लक्ष घड्याळाकडे आता आहे. जय बाबा, सॉरी. हा नाही, बोलूया. जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय. पण त्यामुळे तेच बाबांनी सांगितलंय की निराश होऊ नका, श्रद्धा ठेवा, चांगल्यावरची श्रद्धा. बोलूया आपण. महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलाय. आज प्रार्थना जुन्नेवार भाऊ सुरू करा. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, सुरू. जय बाबा, जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हे देवादिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थान कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाशमंडळात आहे, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकांत आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहे. तू तीनही भुवनात आहे व त्रिभुवनापलीकडेही आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहे. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्वशक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहे. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, एजदान, औन्मज व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पुजार किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. ओम परब्रह्म परमात्मा, या यजदान ला अल्लाह इल्लल्लाह, ओ गॉड फादर इन यू. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांची अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल,
दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. हीच तुमचे चरणी नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक, त्याहून आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हाला मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत, अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, त्यासाठी आम्हा तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. भाऊ, खूप छान प्रार्थना म्हटली. छान, थँक्यू. जय बाबा. आता एक पहिली आरती बुल्हाणे ताई म्हणतील, दुसरी आरती कठाळे काका. जय बाबा. कठाळे काकू बोलतील दुसरी आरती, आणि नंतर अच्छा वैशाली आहे आणि तिसरी आरती वैशाली म्हणेल, मग आपण प्रश्न. जय बाबा. ओके. जय जय. बोला. बाबा की तिथे कल्पना मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावून जो तमनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावून जो तमनाची. धूप जाळुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी, पुष्पे अर्पुनी. मोठेपण का भजला तुमचे तुम्हा देऊनी. अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली निरंजनी लावून जो तमनाची. तुम्हीच कारक, तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती. हो देवा, आदि तुम्ही अंती. तुमच्या सम हो तुम्हीच देवा, दुसरी ना युक्ती. हो मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली निरंजनी लावून जो तमनाची. तुमची माया सर्व चराचर, छाया ही तुमची. हो देवा, छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोर विनकळे, वर्णावी कैसी. हो मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावून जो तमनाची. माझा मजला श्रावण महिमा, सांगू तव कैसा. हो देवा, सांगू तव कैसा. अज्ञापणे गातो भजतो माझा भाव असा. हो मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावून जो तमनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय तुम्ही द्यावे. हो देवा, काय तुम्ही द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव व्हावे. हो मेहर अवतारा स्वीकारा,
आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावून ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू ताई. कठाळे काका, काकू जय बाबा. जय बाबा. हा बाबा. काकू सुरू, आरती सुरू करा काकू. जय बाबा, जय बाबा. देवा महिमा तुझा दीन दयाळ कृपा दीन दयाळ कृपाळा हृदय मंदिरिया आरती आया मेहर प्रभु आरती आया अश्रु जलाने तले मन अनुतापाचे वरसिया प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन बसावया प्रभु आरती आया मेरा प्रभु आरती आया शरीरा अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही काया मेरा प्रभु आरती आया मेरा प्रभु आरती आया कुठला आहे तुम मागितल्या विना सर्व केले तू तरी मागतो एक परंतु तरीही मागते एक परंतु तुझी कृपा छाया मेरा प्रभु आरती आया मेरा प्रभु आरती आया अपुरे गणती भावना कोटी अडती कशी गावी तुझी आरती कशी गावी तुझी आरती तुझी मेरा प्रभु आरती आया मेरा प्रभु आरती आया दीन दया परम कृपा दीन दया परम कृपा हृदय मंदिरिया मेरा प्रभु आरती आया मेरा प्रभु आरती आया अवतार मेहर बाबा की जय. की जय. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू काका काकू. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. बाबा जय बाबा. वैशाली जय बाबा. वैशाली जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा ताई. एक नवीन आरती आहे मधुसूदन काकांची जुनीच आहे. जय वाव. मेहर अवतार ती म्हणते मी. ती आपल्या जय Please. जगदीश हरे ती आरती आहे ना, त्या हा. ट्यूनवर त्यांनी केलेली होती. तर ती ओके. मी येस येस प्लीज मला. जय बाबा. जय बाबा. मेहर गीत धारामध्ये आहे, पेज नंबर 236 वर आहे, सापडेल हा. तुम्हाला.
जय मेहर अवतार प्रभु, जय मेहर अवतार। आरती तेरी उतारूं, आरती तेरी उतारूं, करूं तेरी जयकार। प्रभु जय मेहर अवतार, जय मेहर अवतार। प्रभु जय मेहर अवतार। आरती तेरी उतारूं, आरती तेरी उतारूं, करूं तेरी जयकार। प्रभु जय मेहर अवतार। मन नैनन से निरखूं तुमको, मन की बाजे तार। प्रभु मन की बाजे तार। मन ही मन प्रार्थूं मैं, मन ही मन प्रार्थूं मैं, आरती हो स्वीकार। प्रभु जय मेहर अवतार। मन की जोत जलाऊं चढ़ाऊं, मन पुष्पों का हार। प्रभु मन पुष्पों का हार। मन का धूप जलाऊं, मन का धूप जलाऊं, प्रभु जी मन का ही उपहार। प्रभु जय मेहर अवतार। तुम ही केवल ऊंचे सबसे, तुम करुणा की धार। प्रभु तुम करुणा की धार। झूठे बंधन काटो, झूठे बंधन काटो मेरे, कर दो बेड़ा पार। प्रभु जय मेहर अवतार। मम हिय में बस जाओ आओ, दे दो तुम्हारा प्यार। प्रभु दे दो तुम्हारा प्यार। मधुसूदन गुण गावे, मधुसूदन गुण गावे, निस दिन प्रभु तुम्हारे दरबार। प्रभु जय मेहर अवतार, जय मेहर अवतार। प्रभु जय मेहर अवतार। आरती तेरी उतारूं, आरती तेरी उतारूं, करूं तेरी जयकार। प्रभु जय मेहर अवतार। प्रभु जय मेहर अवतार। प्रभु जय मेहर अवतार। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। लाजवाब, खूप सुंदर, थँक्यू सो जय मच. बाबा. आणि इतकं आजचा जो टॉपिक होता मन, त्याच्यावरच तू ती संयुक्तिक आरती आणि गाऊन अगदी त्याला चार चांद चढवले. बाबांनी समोरच आणली एकदम, त्याच्यामुळे ती आज म्हटली गेली. थँक्यू आणि सो मच. बाबा होतेच, बाबा प्रश्नच नाही, आहेतच. प्रश्नच नाही. आय फील हिज प्रेझेन्स ऑलवेज. जय बाबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जय बाबा, जय बाबा. अच्छा तृप्ती, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बाळा, हे तुला कुठून कळलं की अशी घटना झाली? काही टीव्ही बघू नको, बंद करून टाक सगळ्या सिरियल, टीव्ही बघणं. त्यापेक्षा बाबांची पुस्तकं वाचावे. फक्त बातम्या कोर आपण ह्या समाजात राहतो
म्हणून अगदी थोडं काय चाललंय आजूबाजूला, लाईक आता 8 दिवस मी मेहराबादला होते, मला माहित नाही इथे जगात काय झालं ते, आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आता राहिलं आहे आपल्या आजूबाजूला काय चाललंय करण्यासाठी. चला चहा पिताना जेवताना 4 बातम्या ऐकल्या, काम म्हटलं बंद करून टाकलं. तेही टीव्ही नाहीच, मी टीव्ही ठेवलेलं नाहीये. नाही, त्याच्यातनं पण संस्कार निर्माण होतात. पेपर ते उगाच ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या नाही, म्हणजे आपोआप तू त्या दुःखापासून दूर जातील त्याचे संस्कार. आणि हे शेवटी ह्यानी खचून जायचं नाही. तू मान्य आहे, तू जो प्रश्न विचारला, तुझी परिस्थिती सांगितली ती असेल, पण बाबांनी ते त्यासाठीच तो टॉपिक दिला. त्याचं हेडिंगच आहे श्रद्धा ठेवा. हे सगळं आहे, हे जग आहे, जगराहाटी आहे, सगळ्या प्रकारची लोक असणार, त्यांच्यामध्येही शेवटी ईश्वरच आहे. ते काही ईश्वराशिवाय नाहीये. मग तो तुकडे करणारा असो, खुनी असो, दरोडे असो, काही करणारा असो, त्यातही ईश्वर आहे. तोही एक ना एक दिवस पुन्हा परमात्मा होणारच आहे. सगळ्या बऱ्या वाईट अवस्थेतून प्रत्येकाला जायचंच आहे, पण तो कट व्हावा, रस्ता शॉर्ट व्हावा, म्हणून मग हायेस्ट ऑफ द हायचा शरण आपल्याला जायचंय. बाबा हायेस्ट ऑफ द हाय आहे. सो वी नीड नॉट, बाकी सगळ्याचा विचार करायचा नाही, करायची गरज नाही. किंवा ह्या घटना, हे दुःख, हे असं सगळं जगामध्ये आहे म्हणून त्याने खचून जायचं कारण नाही. ईश्वरी मूल्य, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, हेच बाबाने त्यात सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या सोमवारी बघणारच आहोत, कारण आज आपण अर्धच वाचू शकलो. ते श्रद्धा ठेवायची, हे सगळं चालू राहणार. चांगले ईश्वरी गुण जे आहे त्यांची वाढ करायची. आपण आपल्यापुरतं बघा, आपल्यापुरतं इन द सेन्स आध्यात्मिक प्रगती. तुला बाबांच्या गोष्टी माहिती, इतरांना जरूर तू शेअर कर, पण त्यासाठी स्वतः पण थोडं आचरण तसं ठेवायला पाहिजे. अगदीच बाय चान्स एखाद्याला आचरण जमत नसेल तर त्याने सांगायचं की बाबांनी हे सांगितलं, पण मला यातलं हे जमत नाही. म्हणजे मग आपण क्लिअर, तिथं ढोंगीपणाचा दोष येत नाही. आणि बाकी मात्र, कारण प्रत्येक आत्म्याची प्रगती त्याला स्वतःलाच करायची, त्यामुळे त्यांची चिंता करायची नाही. आपल्या आत्म्याची प्रगती आपण चालू ठेवायची, ईश्वरावर श्रद्धा ठेवायची. ठीक आहे. अजून कुणाला काही विचारायचं नसेल तर आपण हे करू, कन्क्लूड, की विचारायचंय काय? हँडरेस तर दिसत नाहीये. मग सगळेजण आपले ऑडिओ व्हिडिओ ओपन करा, बाबांचा छानपैकी एकत्र जय जयकार करू. जय बाबा. थँक्यू ऑल. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. एक तास खूपच लवकर संपला. वाटलंच नाही एक तास झाला सुरुवात केली आपण आणि संपलंय. अरे समुद्र के किनारे पे बैठो तो इतना आनंद आ रहा है, जिस समुद्र में डुबकी मारोगे इतना आनंद आएगा. थोड़ा मारना ही है. वो कैसा है, जब समुद्र के किनारे पे बैठो तो लहर होती, वो बौछार आती है ना, तो बौछार से वो बूंदे गिरती शरीर पे तो बहुत आनंदित हो जाता. तो वैसा भी है. और जिस दिन समुद्र में एक पैर डालोगे तो और ज्यादा आनंद है, और एक कदम आगे लो और आनंद. तू काली जी सही बोल रहा हो ना. अगदी बरोबर आहे. अगदी करेक्ट. खूपच छान. बाबा का टॉपिक है एवरीथिंग एंड नथिंग में, ये चैप्टर ही है. पर्ल डाइवर, समुद्र में गोता लगाओ, बोलते नीचे जाके वो मोती लाना है. समुद्र में गोता लगा इतना आसान नहीं है, सरगुड़ी के वो रेनकोट पहन के जाना पड़ता है, तभी वो मोती मिलता है. ये लिखा है उसमें. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. थँक यू. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. काकू नाही काय, निशिकांत भाऊ काकू नाहीत आज. काकू आहे ना, आता भेटलं ना. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा.
जय बाबा जय जय बाबा. जय बाबा. तुमची भेट होईल आता. या सेंटरला रविवारी नागपूरच्या. हा हा, ठीक आहे. धरमपेठला आहे. जय बाबा. जय बाबा जय बाबा. एक दिवस